काय ग दुर्वा, तुझ्या त्या माहेरच्यांची मिजाज अजून संपली नाही का? काल फोनवर तासनतास काय बोलत होतीस? तुझ्या बापाने तुला इथे राबायला पाठवले की फोनवर गप्पा मारायला? आणि हे काय साध्या सुती साड्या पाठवल्यात तुझ्या आईने? किंवा ननंद येते तिचे तरी भान ठेवायचं होतं. आमच्या सानिकाचं सासर बघ कसं राणीसारखं वागवतं तिला, आणि तिचे सासरचे लोक येतात तेव्हा कसं घर भरल्यासारखं वाटतं. तुझ्या माहेरचं कोणी आलं की नुसती गरिबीची सावली पडते घराला. कावेरीबाईंचा हा टोमणा दुर्वाच्या काळजाला चिरून गेला, पण ती गप्प राहिली. आज सानिका आणि तिचे सासू सासरे येणार होते. कावेरीबाईंनी संपूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. महागड्या काजू कतलीचे डब्बे मागवले होते. सानिकाचे सासरचे लोक येताच कावेरीबाईंनी अक्षरशः त्यांच्या पायावर डोके टेकवायचेच बाकी ठेवले होते. या विहीनबाई बसा, तुमच्यासाठी खास केसर दूध बनवले. सानिका किती नशीबवान आहे की तिला तुमच्यासारखी श्रीमंत आणि खानदानी माणसं मिळाली. आम्हाला तर लेकीच्या सासरच्यांचा खूप अभिमान आहे. तितक्यात दारावर टकटक झाली. दुर्वाचे आई वडील हातात एक छोटीशी पिशवी घेऊन उभे होते. ते साधे मध्यमवर्गीय लोक. दुर्वा धावत गेली, पण कावेरीबाईंनी मधूनच तिला अडवलं. कावेरीबाई तोंड वाकडं करत जोरात म्हणाल्या, हो दुर्वाचे बाबा, तुम्ही आजच कशाला आलात? घरात केवढी मोठी माणसं बसलीत, तुम्हाला कळत नाही का? आणि हे काय आणलंय पिशवीत? आमच्या विहीनबाईंनी शहरातल्या सर्वात मोठ्या शोरूम मधून भेटवस्तू आणल्यात. तुमच्या या साध्या पिशवीची इथे काय गरज? दुर्वाचे वडील खजील झाले. ते हळूच म्हणाले, विहीनबाई, दुर्वाला 2 महिने झाले भेटलो नव्हतो, आणि ही आमच्या बागेतली पहिली फळं आहेत म्हणून म्हटलं. ठेवा तुमची फळं तुमच्याकडेच, कावेरीबाई ओरडल्या. दुर्वा, यांना मागच्या खोलीत घेऊन जा, चहा दे आणि लगेच पाठवणी कर त्यांची. थोड्या वेळानंतर कावेरीबाई मागच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, काय ग दुर्वा, अजून तुझे आईबाप गेले नाहीत का? मी मगाशीच सांगितलं होतं ना, त्यांना मागच्या खोलीत बसून चहा देऊन पाठवून दे. बाहेर सानिकाच्या सासूबाई बसल्यात, त्या काय म्हणतील? श्रीमंत व्याह्यांसमोर तुमची ही गरिबी दाखवून माझी इज्जत काढायची आहे का तुम्हाला? कावेरीबाईंना वाटलं होतं की सानिकाची सासू सुमतीबाई हॉलमध्ये गप्पा मारण्यात मग्न असतील, पण सुमतीबाईंनी कावेरीबाईंचे हे टोमणे मागून ऐकले होते. दुर्वा डोळ्यात पाणी आणून आपल्या आई वडिलांना आतल्या खोलीत घेऊन जात होती. अचानक सुमतीबाईंचा आवाज आला, थांब दुर्वा, कुठे घेऊन चालली आहेस तुझ्या आई वडिलांना? कावेरीबाई लगबगीने पुढे आल्या. काही नाही हो विहीनबाई, ही सून आपली, तिचं माहेरचं आलेत म्हटलं, तुमची प्रायव्हसी नको डिस्टर्ब व्हायला म्हणून त्यांना आत पाठवत होते. सुमतीबाई शांतपणे दुर्वाच्या आई वडिलांजवळ गेल्या आणि त्यांना नमस्कार केला. कावेरीबाई हे बघून अवाक झाल्या. सुमतीबाई म्हणाल्या, कावेरी, विहीनबाई, तुम्ही यांना गरिबीची सावली म्हणताय. अहो, ज्या मुलीने माझ्या सानिकाला बहिणीसारखं मानून दिवसभर राबून आमची सेवा केली, त्या दुर्वाचे हे आई वडील आहेत, म्हणजे हे माझे सुद्धा व्याही आहेत. त्यांना मागच्या खोलीत बसून तुम्ही माझा अपमान करताय की त्यांचा? कावेरीबाई म्हणाल्या, पण विहीनबाई, तुम्ही कुठे आणि हे लोक कुठे? तुमची आणि यांची बरोबरी कशी होणार? सुमतीबाई हसल्या आणि म्हणाल्या, विहीनबाई, आज मी इथे तुमच्या लेकीची, सानिकाची सासू म्हणून आले आहे. विचार करा, उद्या जर मी सानिकाला असंच म्हटलं असतं तर? जर मी सानिकाच्या माहेरच्यांना म्हणजे तुम्हाला मागच्या खोलीत बसवलं असतं तर तुमच्या काळजाला काय वाटलं असतं? कावेरीबाई गप्प झाल्या. सुमतीबाई पुढे म्हणाल्या, लेक आली की तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं, कारण तुम्ही तिचं माहेर आहात. पण लक्षात ठेवा, हे हसू तेव्हाच टिकेल जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी लेकीचं माहेर जपाल. आज तुम्ही दुर्वाच्या माहेरचा अपमान करून तिच्या डोळ्यात पाणी आणलं. सानिकाच्या सासरी जर तिला सन्मान हवा असेल तर आधी तुम्ही तुमच्या सुनेच्या माहेरचा सन्मान करायला शिका. सुमतीबाईंच्या या समजूतदारपणाने कावेरीबाईंना अक्षरशः आरसा दाखवला होता. त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यांनी बघितलं की दुर्वाच्या वडिलांच्या डोळ्यात सन्मानाचे अश्रू होते. कावेरीबाईंनी पुढे होऊन दुर्वाच्या आईचा हात धरला आणि म्हणाले, विहीनबाई, माफ करा मला. श्रीमंतीच्या धुंदीत मी माणुसकी विसरले होते. माझ्या लेकीच्या सासूने आज माझे डोळे उघडले. त्या दिवशी घरामध्ये 2 व्याही नाही तर एकाच कुटुंबातील माणसं एकत्र जेवली. दुर्वाच्या चेहऱ्यावरचं हसू आज खरं होतं आणि सानिकाला सुद्धा अभिमान वाटत होता की तिचं सासर इतकं समजूतदार आहे. मित्रांनो, सून सुद्धा कोणाची तरी लाडकी लेक असते. जर तुम्हाला सुमतीबाईंचा समजूतदारपणा आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच हृदयस्पर्शी कथा रोज पाहण्यासाठी आपल्या श्रीमंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.